नमस्कार. आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच क्रमांक 4. पहिला प्रश्न आहे आज आपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927 या वर्षी केलेला आहे. तर दिनांक माहिती असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या दिवशी हा सत्याग्रह केलेला आहे त्या दिवसाला कोणता दिवस म्हणतात? तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी केला आणि त्यामुळे या दिवसाला सबलीकरण दिन तसेच समता दिन असं देखील म्हणतात. आणि तेव्हापासून 20 मार्च हा दिवस सबलीकरण दिवस किंवा समता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अशोकस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? तर अशोकस्तंभ सारनाथ या ठिकाणी आहे. तर मला सांगा की अशोकस्तंभ जो आहे त्यावरती किती सिंह आहेत? कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे ह्याचं. पुढचा प्रश्न आहे, शिखांचे पवित्र स्थान असलेले सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर शिखांचे पवित्र स्थान असलेले सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे. पुढे, सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेलं देशामधलं पहिलं राज्य आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे आपला, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर मानवी समता हे मासिक जे आहे ते धोंडो केशव कर्वे यांनीच सुरू केलेलं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, उच्च प्रतीचे पोलाद निर्माण करण्यासाठी कोणता धातू वापरतात? तर उच्च प्रतीचं पोलाद निर्माण करण्यासाठी मॅंगनीज हा धातू वापरतात. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यांपैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? तर महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचा साठा जो आहे तो 20% आहे. आणि मग मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजाचे साठे आढळतात? तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजाचे साठे आढळतात. तर यावरती आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे भारतामध्ये लोह खनिजाचा किती साठा आहे? म्हणजे भारतातील लोह खनिजाच्या साठ्याचं प्रमाण किती आहे? असा देखील प्रश्न विचारला जातो. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे आणि ते 1915 मध्ये कार्यान्वित केलेलं आहे. 1915 मध्ये कार्यान्वित केलं होतं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती देखील असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रात सध्या किती जलविद्युत केंद्र आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण जी जलविद्युत केंद्र आहेत ती आहेत 25 आणि त्यांची क्षमता जी आहे ती आहे 2580 मेगावॅट वीज निर्मिती. त्यानंतर पुढे आहे 9वा प्रश्न आहे आपला, भारतात पवन ऊर्जेत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये 2रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो हे सांगा. पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये प्रथम क्रमांकाचं जे राज्य आहे ते आहे तमिळनाडू.
तर तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी जिल्ह्यात जगातील 3ऱ्या क्रमांकाचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे आणि देशातील पहिल्या क्रमांकाचा पवन ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आणि जगातील 3ऱ्या क्रमांकाचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प हा कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये आहे आणि या ऊर्जा प्रकल्पाला मुपंडल वायू ऊर्जा प्रकल्प असं नाव देण्यात आलेलं आहे. तर काय नाव देण्यात आलेलं आहे ह्याला? तर मुपंडल वायू ऊर्जा प्रकल्प असं नाव या ऊर्जा प्रकल्पाला दिलेलं आहे. तर मला सांगा, पवन ऊर्जेद्वारे निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग किती असणे गरजेचं आहे? पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग किती असणे गरजेचं आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरू नका. किती असणं गरजेचं आहे वाऱ्याचा वेग? तर पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग जो आहे तो किमान ताशी 16 किलोमीटर असणं गरजेचं आहे आणि त्या वेगामध्ये सातत्य पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर स्वतःचं हवामान बदल मिशन सुरू करणारं पहिले राज्य आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे 0.04% आहे. 12वा प्रश्न आहे आपला, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत. तर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? कमेंट सेक्शनमध्ये पटापट उत्तर द्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? पृथ्वीपासून सूर्याचे अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर पृथ्वीपासून सूर्याचे अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता? तर मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग जो आहे तो आहे कॉलरा. कॉलरा या रोगामध्ये मानवी शरीराचं तापमान कमी होतं. आणि ह्याच्यावरती देखील असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवी शरीराचं तापमान किती असतं? साधारणपणे किती असतं? तर मानवी शरीराचं तापमान हे 37° इतकं असतं. मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता? मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग आहे कॉलरा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1862 रोजी झालेली आहे. 14 ऑगस्ट 1862. पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोणार या सरोवराची निर्मिती कशी झालेली आहे? तर उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झालेली आहे आणि ह्यालाच खाऱ्या पाण्याचं सरोवर असं देखील म्हटलं जातं. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर भारत सरकारने 2025 या वर्षापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पुढचा प्रश्न आहे आपला, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले कोणते अभयारण्य केरळमध्ये आहे? तर हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे पेरियार. पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, वजन या राशीचे एसआय एकक कोणते? थोडासा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे हा. वजन या राशीचे एसआय एकक कोणते? तर वजन या राशीचे एसआय एकक आहे न्यूटन. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेने भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? तर संविधान सभेने भारतीय राज्यघटना आहे ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेली आहे. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि अंमलात केव्हा आणलेली आहे? तर 1950 पासून ती अंमलात आणली गेली.